संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 12वा. देवीकडून दक्षाला मिळालेला वर. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, दक्षाने उत्तम व्रताचे पालन केले, कठोर तपश्चर्या केली आणि कोणता वर प्राप्त केला? देवी ही कशा प्रकारे दक्षाची कन्या झाली? ब्रह्मदेव म्हणाले, हा प्रसंग तू श्रद्धेने श्रवण कर. माझ्या आज्ञेने प्रजापती दक्ष क्षीरसागराच्या उत्तम तीरावर गेला. तेथे त्याने जगदंबेचे स्मरण केले. तीच महादेवी कन्यारूपाने आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून तपश्चर्येस प्रारंभ केला. जंगलातली पाने, जल व वायू भक्षण करून कठोर साधना केली. त्यामुळे त्याच्या समोर भगवती प्रकटली. मनोहर रूपाने प्रसन्न वदनाने ती प्रकट झाली होती. तिने आपल्या 4 भुजामध्ये 4 खंग धारण केले होते. नीलकमल, वरद आणि अभय या मुद्रा होत्या. नेत्र आरक्त होते. तिचे केस अत्यंत शोभून दिसत होते. तिच्या चेहऱ्याभोवती दिव्य तेज पसरले होते. दक्षाने नमस्कार केला. हे जगन्माता, तुला नमस्कार असो. हे महेश्वरी, तू मला दर्शन दिलेस ही माझ्यावर फार मोठी कृपा केली आहेस. तुला माझा नमस्कार. स्तुतिवचने ऐकून शिवा म्हणाली, हे दक्षा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. आता तुला हवा तो वर माग. हे ऐकून दक्ष म्हणाला, हे देवी, भगवान शिव रुद्र रूपाने ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून अवतीर्ण झाले आहेत. ते शिवजींचे पूर्ण अवतार आहेत. तुझा अवतार झाला नाही तर त्यांची पत्नी कोण होईल? माझे असे मागणे आहे की तू माझ्या कन्येच्या रूपाने प्रकट व्हावे व त्यांची पत्नी व्हावी. जगाच्या हितासाठी हे मागणे मी मागत आहे. दक्षाचे मनोगत ऐकून देवी प्रसन्नतेने हसली आणि म्हणाली, हे प्रजापती, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे. तुझ्या पत्नीच्या पोटी अवतार घेऊन मी तुझी होईन आणि अतिशय खडतर अशी साधना करेल. मी शंकरांना प्रसन्न करून घेईन. पत्नी म्हणून ते माझा स्वीकार करतील. भगवतीने दक्षाला वर दिला. तो म्हणाला, तुझे कार्य सिद्ध करणार आहे, परंतु तुझ्याकडून माझा जर अनादर झाला तर माझ्या शरीराचा मी त्याग करेन. नारदा, याप्रमाणे भगवतीने दक्षाला वर दिला आणि ती अंतर्धान पावली. दक्ष आपल्या आश्रमात परतला. तो आनंदामध्ये मग्न होता. नमः शिवाय. ओम.